जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून उत्साहपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी या भावनेने अवघे भक्तजन खांद्यावर भागवत धर्माच्या पताका घेऊन पंढरीस निघाले. त्यांच्या मुखी एकच ध्यास आहे, तो म्हणजे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावारे, गात जा प्रेम मागा विठ्ठली. गरुड, टक्के, दिंडी, कुंचे, पताकांचे भार घेऊन आलेल्या वैष्णवांच्या साक्षीत जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. त्यावेळी उपस्थितांना धन्य देव गाव, पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग याची प्रचिती आली. हा अनुपम्य सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी गर्दी केली होती. त्यांच्या मुखात ज्ञानोबा तुकाराम असा जप होता आणि मनात सावळ्या विठ्ठलाचे रूप होते. परंपरेनुसार पालखी प्रस्थान सोहळ्याचा प्रारंभ पहाटे 4:30 वाजता शिळा मंदिराच्या महापूजेने आणि महाअभिषेकाने झाला. त्यानंतर 5:30 वाजता मुख्य मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची पूजा संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष शिवाजी मोरे आणि विश्वस्तांच्या उपस्थितीत झाली. इनामदारवाड्यात महाराजांचे वंशज दिलीप गोसावी यांनी सापत्निक पादुकांची पूजा केली. त्यानंतर सुरेश म्हसलेकर यांनी चांदीच्या पादुका डोक्यावर घेऊन त्या टाळ मृदुंगाच्या गजरात मुख्य मंदिरातील भजन मंडपात आणल्या. या कालावधीत गावात दिंड्यांचे आगमन झाले. भजनी मंडपात राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सपत्नीक पूजा केली. त्यांच्या समवेत पूजेचा मान पायी दिंडीतील पिराची कुरोली येथील जनार्दन लांबकाने यांना मिळाला. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उगम आणि विकास पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते झाले. यंदा राज्यावर दुष्काळाचे सावट जाणवत असले तरी पालखी सोहळ्याला पाणी टंचाई जाणवू देणार नाही असे आश्वासन हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी दिले. या कार्यक्रमानंतर 4च्या सुमारास पालखी भजनी मंडपातून प्रदक्षिणेसाठी बाहेर आली. यावेळी मंदिरात पुंडलिक वर्दे हरिविठ्ठलचा स्वर टिपेला पोचला होता. टाळ मृदुंगांच्या सुरावटीने वातावरणात भक्तीचा अलौकिक रंग भरला होता.
एकतर मी स्वतःला धन्य समजतो की मला संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या सोहळ्याची पूजा करण्याचा सन्मान मिळाला. त्याबद्दल मी विश्वासांचं मनापासून आभार मानतो. हा सगळा सोहळा पाहिल्यानंतर मन अतिशय भरून येतं आहे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये अनेक महान संत होऊन गेले, ज्याची परंपरा आजही चालू आहे आणि पुढे हजारो वर्ष चालणार आहे. मी एवढीच प्रार्थना केली की या महाराष्ट्रामध्ये वारंवार दुष्काळ होऊ नये. आज जे तीव्र दुष्काळाचे जे आहे तिथं धो पाऊस होऊ द्या आणि हे महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम व्हावं. या राज्यातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला विकासाच्या माध्यमातून त्याची प्रगती व्हावी, अशा प्रकारची प्रार्थना या ठिकाणी केली. नाही, आज काय आपल्याला वर्ग कमी आहे का जास्तही सांगता येणार नाही, परंतु जो पारंपरिक वर्ग जो आहे तो दुष्काळ असो नसो तो सातत्यानं आपली वारी पोच करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आज नाही, गेले शेकडो वर्षे ही परंपरा चाललेली आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण आहे, कारण मान्सून लांबलेलं आहे, अजून मान्सूनचा पाऊस झालेला नाही. त्यामुळं कदाचित जर ह्या 4-2 दिवसामध्ये जर पाऊस झाला आणि व्हावा अशीच आमची अपेक्षा आहे, तर अजून उत्साह ह्या सोहळ्याला होईल असं मला वाटतं.